कशा प्रकारचा उत्साह आहे आज सगळ्या मराठी माणसांचं एकत्र येऊन हा सगळा सेलिब्रेशन आहे, कार्यक्रम आहे? आता म्हटल्यावर मी जय महाराष्ट्र म्हणतो, कारण मी साऊथ इंडियन आहे, साऊथ इंडियन आहे, लहानपणामध्ये साऊथ इंडियन आहे, लहानपणामध्ये साऊथ इंडियन आहे, लहानपणा. राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. सकाळचे 7 वाजलेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ठाकरे मेळावा हा वरळीच्या डोम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठीचा उत्सव साजरा करण्यासाठी होणार आहे आणि त्यासाठी मनसेचे काही कार्यकर्ते अत्यंत उत्सुक आहेत. आता ते इथून वरळीसाठी निघणार आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आपल्यासोबत करण जाडे, शहर अध्यक्ष सिद्धेश पावले. काय सांगाल सर की मनसेचा आज एवढा मोठा कार्यक्रम आहे, मराठी माणसांचा खरं तर हा कार्यक्रम आहे, किती उत्साही आहे? रात्रभर झोपला की नाही? आम्हाला इतका उत्साह आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत. सकाळी 4:30 वाजता झोपलो आहे. झोपच येत नव्हती की हा इतका दिवस, आम्ही इतकी वर्ष एक वेगळं ऐतिहासिक दिवस आम्हाला बघायला मिळतं की 18 वर्ष 20 वर्ष आज 2 भाऊ एकत्र दिसेल याचा एक क्षण आम्हाला अनुभवायला मिळेल. पण आमची अपेक्षा होती की तो गिरगाव चौपाटीपासून जो निघणारा जो ताफा निघाला असता ना मराठी समुदायाचा, तो आम्हाला बघायला अजून आनंद भेटला असता. पण ठीक आहे, शेवटी समोरच्यांची हवा पूर्ण निघून गेली, त्यामुळे त्यांनी GR रद्द केला असं सांगितलं आहे. त्यामुळे आपण एक विजयी महोत्सव म्हणून काढतो आहे, त्याचा आनंद आहेच. दोन्ही भाऊ एकत्र येतात, ही भावना कशी आहे? दोन्ही भाव एकत्र येतात म्हणजे हे मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी एकत्र येतात. त्याच्यामध्ये राजकीय वगैरे असा काही विषय नाही आहे, त्यामुळे असं राजकीय वळण लावण्याची गरज नाही. बाकी पुढे होईल ते बघू. मनसेचे कार्यकर्ते म्हणून आनंद आहे दोन्ही भाऊ एकत्र येतात की काय? आनंद म्हणजे आता आजूबाजूला सगळे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे, समजून येतं की दोन्ही भावांनी आता एकत्र आलं पाहिजे. जे काय भूतकाळामध्ये घडलं आहे त्या गोष्टी बाजूला ठेवा, मराठी माणसासाठी एकत्र या, मराठी भाषेसाठी एकत्र या, नाहीतर बाकीचे लोक आपले लचके तोडायलाच थांबलेत. तर मग सगळ्यांची इच्छा तशीच आहे. आता मराठीच्या मुद्द्यावरनं आज मोठा कार्यक्रम आहे, परंतु कालपासून महाराष्ट्रामध्ये 2-3 घडामोडी घडलेत. त्यापैकी एक तो बिझनेसमॅन कोण केडिया नावाचा आहे, त्याचं असं म्हणणं आहे की मी 30 वर्ष झाली या ठिकाणी राहतो आणि मराठी मी अजिबात बोलणारी नाही, शिकणारी नाही आणि मला आवडतही नाही. काय म्हणणं आहे तुमचं? आता तो केडिया, जो सुशील केडिया म्हणून जो व्यक्ती आहे तो व्यावसायिक आहे. त्याची जर पार्श्वभूमी जर तुम्ही चेक केलीत ना, तर मी चेक केली ती गोष्ट, त्याची जी पूर्ण प्रोफाईल बघितली मी, त्याच्यामध्ये आपल्याला कळालं की तो भाजपपासून आलेला व्यक्ती आहे. 2024मध्ये त्याला प्रधानमंत्री यांची जी शपथविधी होती त्याचं निमंत्रण होतं. त्याच्यानंतर जेव्हा त्यांची मंत्री लोकांची पण त्यावेळेला शपथ होती, त्यावेळेला 2024मध्ये त्याचं निमंत्रण त्याला होतं. भाजपनी सोडलेली माणसं आहे. मग तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही सदावर्ते घ्या, हा केडिया घ्या, तिथे नरेंद्र मेहताकडून जे मीरा रोडला जे घडलं ते सगळं शांत झालेला विषय परत काढला का? तर हे राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येत आहेत, मराठी भाषेसाठी सर्वसामान्य लोक एकत्र येत आहेत. तो विषय कुठेतरी TRPमध्ये भरकटला जावा, लोकांचं लक्ष तिथून दुसरीकडे जावं, ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मराठी माणसाला डिवसण्याचा प्रकार आहे हा? नक्कीच. आता कमीत कमी मराठी माणसांनी ह्या गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसासाठी कोण काय करतं आहे. तुम्ही वेळेच्या टायमाला इलेक्शनच्या 2 दिवसा अगोदर पैसे घेतात, विसरून जातात, गरज पडली की मनसेच आठवते. राजकारण मताचं कधी राजसाहेबांनी केलं नाही, पण कमीत कमी मराठी माणसांनी यातून बोध घ्यावा की हळूहळू अशीच मराठी भाषा मग गायबच होऊन जाणार आहे. आणि आता काय म्हणजे तिकडे चाललं आहे, काय ऐकायचं साहेबांकडे, दोन्ही साहेबांकडून? जे आपल्याला ऐकायला मिळेल ते आमच्यासाठी नवलच आहे. का? कारण आम्ही 18 वर्ष 19 वर्ष दोघं एकत्र एकाच ठिकाणी दिसतील ह्या विचार करत होतो, कधी होईल का ह्या गोष्टी. आज या घडतं आहे, आज समोर दोघं एकत्र दिसतील, बस झालं, बाकीचे बोलायचं ते बोलतील. आणि साहेबांनी सांगितलं आहे की याचं नेतृत्व आम्ही करत नाही आहोत, नेतृत्व सर्वसामान्य करणार, आम्ही फक्त आयोजक आहोत. त्यामुळे असं कुठली गोष्ट वेगळी काय नाही. पण ही युती आहे म्हणा. मग आजचं जे एकत्र येण्याचा जो काय हा सगळा कार्यक्रम आहे, हा फक्त आजच्या दिवशी राहील की भविष्यामध्ये पण एकत्रच राहतील? आता सध्या तरी आपण मराठी माणसासाठी राजसाहेब आणि उद्धवसाहेब असं नाही, सगळ्यांना, अर्थात BJPमध्ये असेल, शिवसेना असेल, दुसऱ्या शिंदे गट असतील किंवा अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, सगळ्यांना सांगितलेलं की जे मराठी माणसासाठी, सर्वसामान्यांसाठी ज्यांना स्वागत करतो आहे, सगळ्यांनी या, ज्याला यायचं त्यांनी या. त्यांनी बरेच, आता मीरा रोडचं तुम्ही बघा, घटना घडली, तिथला स्थानिक प्रभाग जो BJPचा आहे, तिकडच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत आणि मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे. का? तर त्यांना ती गोष्ट माहिती आहे की राजकारण कसं, कोणत्या प्रकारचं केलं आहे. तुम्ही एक दिवस दुकान बंद करता ना, मी तर बोलतो कायमचे बंद करायला जावा, का मराठी माणसं काही उपाशी नाही मारणार आहेत. आपण मराठी माणसांनी लक्षात ठेवा
धर्म जात बघू नका. तो जर मराठीसाठी जर करत असेल, मराठी भाषा बोलत असेल, त्याला जर मराठीचा पण अभिमान असेल, भले तो परप्रांती असेल, त्याला जर मराठी भाषेचा अभिमान असेल तर तुम्ही त्याच्यातून खरेदी करा. पण तो जर माचपणे दाखवत असेल की मी हिंदीच बोलूंगा, नाही तो आव नाही तो मत आव, तर त्या दुकानाला पायरी पण सोडू नका. सरकारने हिंदी सक्ती केलेली, जी 1ली ते 4थीची मुलं होती, ते एकदम अगदी 5 ते 6 वर्षाची मुलं असतात, त्यांच्यावरती हिंदी लादण्याचा जो काही प्रयत्न केला होता, त्याच्याकडे कसं बघता? आता मूळ विषय असा आहे की सुरुवात आता जो विषय चालू आहे, विजय महोत्सव जो आपण साजरा करतो आहे, तो त्या गोष्टीमुळे सुरू झाला आहे. पण ठीक आहे, आता विषय कसा आहे, आपण ह्याच्या अगोदर पण आपण शिकलो आहे, 5वीपासूनच आपल्याला हिंदी विषय होता ऑप्शनमध्ये, ह्याच्या अगोदर कधी नव्हता. मग असं काय वेगळं घडलं आहे की तुम्हाला मराठी बरोबर तुम्हाला हिंदी पण लागते? तसं बघायला गेलं तर संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात प्रगत महाराष्ट्र आहे. सगळ्यात जास्त जर पैसा कुठून येत असेल तर महाराष्ट्रातून. अख्खा भारतातून जर कोण लोक कुठे येत असतील तर भारतामध्ये. हिंदी न शिकताच विकास झाला आहे ना. मग बाकीच्या ठिकाणी जर हिंदी शिकून जर काय झालं नाही तर इथं शिकून वेगळं काय होणार आहे? आता दुसरा विषय राहिला की महाराष्ट्रामध्ये 18,000पेक्षा जास्त शाळा आहेत की त्या ठिकाणी 20पेक्षा कमी पट आहे शाळेचा. आता ह्यांचं एक म्हणणं आहे की तुम्ही 20पेक्षा जास्त जर मुलं असाल वर्गामध्ये तर तुम्हाला आम्ही हिंदी विषय ऑप्शन किंवा सक्ती आहे जो काय असेल तो देऊ. आता ह्यांचं डोकं किती चांगलं आहे भाजपचं बघा. जे त्यांनी खऱ्या आयुष्यामध्ये जे केले राजकारणामध्ये, हे लहान पोरांना पण ते शिकवतात. म्हणजे काय की तुमच्या वर्गामध्ये 60 पोरं आहेत, तुमच्याकडे जर 20 जणांचा लोकांचा ग्रुप असेल तर तुम्ही तुमचा हिंदीचा ऑप्शन घ्या. म्हणजे काय, तुम्ही 20 जणं घ्या, गुवाहाटीला गेले, हे लोक वर्गातून बाजूला होतील, 20 लोकांचा हिंदी विषय घ्या, तुम्हाला आम्ही शिक्षक देऊ किंवा ऑनलाईन देऊ. म्हणजे कसं, तुम्ही तुमचे 20 आमदार घ्या, बाजूला व्हा, तुम्ही तुमची सत्ता बनवून घ्या. म्हणजे जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलं आहे, म्हणजे तुम्ही लहान पोरांना हेच शिकवत आहेत त्याच गोष्टी. महाराष्ट्राचे जे राजकारणी आहेत त्यांना मराठी भाषेचा अभिमान असला तर त्यांनी मराठी ही उत्तर भारतामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये कशी शिकवली जाईल याकडे फोकस दिला पाहिजे की बाहेरची भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली पाहिजे? आता मुळात महाराष्ट्राची रचना ही प्रांताप्रमाणे झाली, मराठी भाषेप्रमाणे रचना झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठीच चालते पहिल्यापासून. ठीक आहे, एक समजण्यासाठी हिंदी म्हणून बोलण्यासाठी ठीक आहे, पण जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न इथे करतो आहे आपण. गुजरातमध्ये प्रधानमंत्री गुजरातचे आहेत, अमित शहा गुजरातचे आहेत. जर त्या ठिकाणी नाही होऊ शकत, उत्तर प्रदेशमध्ये नाही होऊ शकत, कुठल्याही भारतात अन्य कुठल्याही राज्यामध्ये जर तुम्ही हिंदी भाषा नाही करू शकत, मग महाराष्ट्रात का? तर माणसं सहनशक्ती करतात ना, सहनशक्ती आहे मराठी माणसामध्ये. झुकवतात, आत्तापर्यंत झुकवतच आले आहेत आणि आपण या राजकारणांपुढे झुकतच आलो आहे. आज जर राजसाहेब ठाकरे जर तुम्हाला कुठेतरी पोटतिडकीने बोलतायत ना, तर ती गोष्ट खरंच मराठी माणूस म्हणून समजून घ्या. ज्या दिवशी हा माणूस शांत बसेल ना, त्यावेळेला मराठी भाषा आणि मराठी माणूस संपला, हे समजून जा. मुंबईमध्ये राहतो, शिक्षण घेतलं आहे साऊथ इंडियनमध्ये, तरी पण मराठी पण मी साऊथ इंडियन आहेत? साऊथ इंडियन आहे मी. मराठी विषय पण घेतलेला आहे, मराठी विषय मला सगळं लिहिता वाचता सगळं येतं. तर मी पहिल्यापासून शिवसेनेचा कार्यकर्ता, मनसेचा कार्यकर्ता. आता राजसाहेब ज्यावेळी वेगळे झाले तेव्हापासून मी मनसेचा कार्यकर्ता आहे. एवढे वर्ष मुंबईमध्ये राहिलो, मराठीच बोलतो. आमच्या घरीसुद्धा सगळी लोक मराठी बोलतात. साऊथ इंडियन भाषा आम्ही घरामध्ये बोलतो, पण प्रथम बाहेर आल्याच्यानंतर सगळी लोक मी मराठी बोलतो. दोन्ही विषय आहेत आता मला. उत्तर भारतातली लोक हिंदी भाषेसाठी अडून राहिलेत आणि तुम्ही दक्षिण भारतात नवीन मराठी स्वीकारले. हो, स्वीकारतो ना आम्ही. का म्हटल्यावरती मातृभाषा, महाराष्ट्राची मातृभाषा जर मराठी असेल तर ती स्वीकारायला पाहिजे आहे. ते सगळं प्रत्येक आपल्या देशाचा अधिकार आहे. ज्या देशामध्ये आपण जाणार ते स्वीकारणं गरजेचं आहे. पण हे जबरदस्ती करतात ना, हे जबरदस्ती करणं योग्य नाही आहे कुठल्याही विषयावरती. आता समजा त्या दिवशी शिंदे साहेबांचं मी क्लिप बघितलं, ते काय म्हणतात, जय महाराष्ट्र, जय भारत, जय गुजराती. जय गुजराती म्हणणं त्यांचा अधिकारच नाही ना. म्हणजे तुम्ही लाचार आहात, सरकारच्या समोर तुम्ही लाचार आहात म्हणून तुम्ही जय गुजरात म्हणताय. जय गुजरात म्हणजे तुम्हाला कारणच नाही. जय महाराष्ट्र सरळ बोला ना. आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही भाषण करताय आणि त्याच्यामध्ये जय गुजरात तुम्ही बोलताय. कुठल्या विषयावर जय गुजरात म्हणून बोलताय तुम्ही? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही साऊथ इंडियन आहात, मराठी कधी शिकला, म्हणजे किती वर्ष झाले? लहानपणापासूनच शाळेत गेलो तेव्हापासून मराठीत. जे उत्तर भारतीय ते केडिया वगैरे सारखी लोक बोलतात 20-20, 30-30 वर्ष झाले मी मराठी शिकणार नाही, त्यांच्यासाठी काय सांगाल? किंवा उत्तर भारतीयांसाठी? महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांना शिकायला त्यांना का लाज वाटते का त्यांना शिकायला का सोपी आहे? कुठलाही विषय म्हणा, कुठल्याही देश, आंध्रामध्ये जरी गेलात तर तुम्ही शिकायचा प्रयत्न केला ती भाषा शिकू शकता. पण आपल्याला ती धमक पाहिजे आहे, त्यांच्यावर ती धमकच नाही ना. ते प्रयत्न करतात, हिंदी भाषा बोलायचे प्रयत्न करतात. पण आपल्याला हिंदी नाही बोलायचं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलायचं आहे. मराठीवरती हा जो विषय राजसाहेबांनी काढला ना, सगळ्यात योग्य काढला. हा व्हायलाच पाहिजे होतं. जर एकत्र नाही आलं असतं ना, आज BJPने आपल्याला पुन्हा दाबून धरलं असतं. म्हणजे त्यांची ती सत्ता अजून वरती आली असती. एकनाथ शिंदेचं म्हणणं कसं होतं की हिंदी, पण हे लोक म्हणतात उद्धव साहेबांनी GR काढला होता. मग उद्धव साहेबांनी GR काढला, दाखवा ना तुम्ही. दाखवत का नाही आहे? तो अहवाल स्वीकारला त्यांनी फक्त.
अहवाल स्वीकारलेला आहे, पण त्यांनी सही तर पण तुम्ही रद्द का केलात? आणि जर त्यांनी तीन वर्ष अगोदर जर घेतला होता, GR काढला होता, 3 वर्ष झोपले होते का? 3 वर्ष का नाही ह्या लोकांनी काढला होता विषय बाहेर? 3 वर्षानंतर तुम्ही का परत कायदा काढला त्या गोष्टीचा? तुम्ही इतर गोष्टी त्यांच्या रद्द करू शकता, तर मग GR काय नाही रद्द करू शकले? तुम्ही त्या मीडियासमोर येऊन तुम्ही तो पेपर दाखवून तुम्ही रद्द करायला पाहिजे होता तो. तर तुमची एक चांगली आज काय राजसाहेब बोलतील सगळ्यावरती? हा, हे बोलतील. बोलणारच बोलतात. उद्धव साहेब पण बोलते ह्या विषयावरती बोलते. जे GR काढला म्हणून सांगतात, सही केली म्हणून सांगतात ना, तर उद्धव साहेबांनी काढला होता म्हणून. पण उद्धव साहेबांनी असं GR नाही काढला होता की ही पहिलीपासूनच लागू व्हायला पाहिजे म्हणून GR काढला नव्हता. तो उच्च शिक्षणाचा काय उच्च शिक्षण जो होता त्या विषयावर त्यांनी मांडला होता तो विषय. आणि हे उगाच धरलं आहे की उद्धव साहेबांनी सही केलं, उद्धव साहेबांनी सही केलं म्हणून उद्धव साहेबांनी GR काढला म्हणून. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट बघा, हे आहेत साऊथ इंडियन, दक्षिण भारतीय आहेत आणि दक्षिण भारतीय असून एकदम फ्लुएंटमध्ये, म्हणजे मराठी माणसाला देखील लाज वाटेल अशी मराठी बोलतात ते. खरं तर जे उत्तर भारतीय आहेत आणि जे मगरुरीमध्ये राहतात की आम्ही मराठी बोलणारच नाही, हिंदीच बोलणार आम्ही, त्यांनी अशा लोकांकडनं शिकणं फार गरजेचं आहे. बाहेरच्या राज्यात येऊन देखील ते मराठीचा किती अभिमान आहे त्यांना, ते स्वाभिमानाने मराठी बोलतात. बाकीच्यांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. खरं तर तुम्हाला एक वाक्य सांगतो, आता महाराष्ट्रामध्ये जे चित्र चालू आहे, मग मीरा रोडचं असो किंवा अजून अन्य ठिकाणी जे घटना घडत आहेत की ते परप्रांतीयांना सांगताय की तुम्ही मराठी नाही आलं म्हणून मारलं म्हणून. आता यांचं म्हणणं काय मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही महाराष्ट्रात आले ना, तुम्ही मराठी बोललं पाहिजे. तुम्हाला नाही येत तर तुम्ही बोला की बाबा मेरे को मराठी नहीं आता है, सीखूंगा, क्या सीखने का जरूरत आहे. मग कानफाटीतच बसणार ना, दुसरं काय भेटणार? तुमचा जर ॲटिट्यूड असाच असेल तर ॲक्शनला रिएक्शन मिळणारच. तुम्ही प्रेमाने सांगा की आम्ही काय 2 दिवसासाठी फिरायला आले, त्यांना विचारत नाही की तुला मराठी का येत नाही म्हणून. तुम्ही येऊन इथे जन्म तुमचा झाला आहे, 20-25 वर्ष तुम्ही इथे काढली आहे आणि तुम्ही सांगणार क्या जरूरत आहे हिंदी सीखने का? कोण बोला? मग काय भेटेल? प्रसादच मिळणार ना आमच्याकडून. ठीक आहे, आज प्रसादाचा दिवस नाही, आज पूजेचा दिवस आहे सगळ्या मोठ्या मराठी माणसांसाठी. सगळ्यांना शुभेच्छा. व्यवस्थित गाड्या चालवा आणि साहेबांनी काल जसं सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये, सीट बेल्ट वापरून गाड्या चालवा. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. जय महाराज.